आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। मी भ्रमिष्ट आहे की नाही लोक ठरवतील। देवेंद्र फडणवीस नालायक माणूस, जनाची नाही तर मनाची लाज ठेवा। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। 2019 ला आदित्यला मुख्यमंत्री बनवून मी दिल्लीत जाईन असं फडणवीस म्हणाले होते। फडणवीसांनी मला माझ्या माणसांसमोर खोटं पाडलं, उद्धव ठाकरेंचा दावा। उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेत, त्यांना वेड लागलं असेल, मात्र मला वेड लागलं नाही। आदित्यला मुख्यमंत्री सोडाच, मंत्री सुद्धा बनवायचा प्रश्न नव्हता। ठाकरेंच्या दाव्यावर फडणवीसांची सडकून टीका। बाळासाहेबांचे विचार त्यागले, त्यांचा आदर आम्ही करू शकत नाही। महाराष्ट्राचा विकास ही काही सलीम जावेदची स्क्रिप्ट नाही। फडणवीसांचं ट्विटवरून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरेंची लायकी काय? उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती व्यवस्थित नाही। बावनकुळेंचं ठाकरे पिता पुत्रांवर टीकास्त्र। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची आज दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद। ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। 2014 ला शरद पवारांचा भाजपला बाहेरून पाठिंबा, त्यावेळी उद्धव ठाकरेंना सत्तेत घ्यायचं नाही अशी शरद पवारांची अट होती। सदाभाऊ खोत यांचा दावा। उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याचं कट कारस्थान शरद पवारांनीच रचलं। उद्धव ठाकरेंनी शरद पवारांपासून लांब राहावं, सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका। बांदल माझ्या समोर असते तर कानाखाली मारली असती। मंगलदास बांदलांच्या पवारांबद्दलच्या वक्तव्याचा रोहित पवारांकडून समाचार। तर वाघासारखे बोलणारे दादा आज मांजरासारखं गप्प का? रोहित पवारांचा अजित पवारांना सवाल। महायुतीमधील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा तिढा पुढील 2 दिवसात सुटणार। इच्छुक उमेदवार मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकरांना मतदारसंघात काम सुरू ठेवण्याचे वरिष्ठांचे आदेश। भाजपनं माढ्यात रणजितसिंह मोहितेंना प्रचारापासून दूर ठेवलं। रणजितसिंह मोहितेंचा चुलत बंधू धैर्यशील मोहिते पवार गटाचे उमेदवार। महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळेंच्या प्रचारार्थ मनसे मैदानात। दक्षिण मध्य मुंबईबाबत मनसेची 11 वाजता बैठक। मनसे पदाधिकाऱ्यांसह राहुल शेवाळे उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज राळेगावमध्ये सभा। महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटलांच्या प्रचारासाठी दुपारी 3 वाजता सभा, तर संध्याकाळी 7 वाजता पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। उद्धव ठाकरेंची आज बुलढाण्याच्या खामगावमध्ये सभा। नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन। उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज आर्वीत दुपारी 4 वाजता सभा। महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ पवारांची सभा। शरद पवारांची आज अमरावतीच्या वरुडमध्ये जाहीर सभा। महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळेंच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन। बारामती मतदारसंघात 5 उमेदवारी अर्ज बाद। पक्षाचा एबी फॉर्म नसल्यानं अजित पवारांचाही उमेदवारी अर्ज बाद। बॅनरवर माझा फोटो आणि नाव वापरू नये, पवार गटाच्या हर्षवर्धन देशमुखांचे आमदार देवेंद्र भुयार यांना पत्र। देवेंद्र भुयारांच्या राजकीय भूमिकेशी माझा कोणताही संबंध नाही, पत्रात उल्लेख। पुण्यात नरेंद्र मोदींची 29 एप्रिलला सभा। महायुतीच्या उमेदवारांसाठी एसपी कॉलेजच्या मैदानावर सभेचं आयोजन। शिंदे फडणवीस अजितदादा उपस्थित राहणार। बोरीवलीत उत्तर मुंबईचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेतली। राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर प्रथमच गोयल यांची मनसे पदाधिकाऱ्यांना भेट। परभणीत महादेव जानकरांसाठी पालकमंत्री संजय बनसोडेंची सभा। विकासासाठी जानकरांना निवडून द्या, संजय बनसोडेंचं मतदारांना आवाहन। पुण्यात उमेदवार मुरलीधर मोहोळांच्या वॉकेथॉनचे आयोजन। महायुतीतील महिला मोर्चाच्या वतीनं नमो वॉकेथॉन। मुसळधार पावसामुळे तुळजाभवानी मंदिरात पाणी। मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे हाल। धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचे कृषी विभागाला नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश। पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना। बीडच्या पाटोदामध्ये अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळामुळे आंब्याच्या बागेचं नुकसान। पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्याची मागणी। वाशिमच्या मालेगावातील पांगरी नवघरे परिसरात सुरळीत विद्युत पुरवठा नाही। विजयाभावी शेतकऱ्यांची पिकं धोक्यात। महावितरणच्या अनागोंदी कारभारावर प्रश्नचिन्ह। नोंदणीविना हापूस नाव वापरणाऱ्या उद्योजकांविरोधात खटला दाखल। अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई। कोकण हापूस उत्पादक आणि हापूस विक्रेते सहकारी संस्थेकडून खटला दाखल। मुंबईत मुलींच्या वसतिगृहात 40 विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा। मुंबई विद्यापीठातील कलिना कॅम्पसमधील प्रकार। विषबाधा प्रकरणाची चौकशी करण्याची युवा सेनेची मागणी। पुण्याच्या कडूसमधील दक्षिणा फाउंडेशनच्या संस्थेतील 170 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा। 57 विद्यार्थ्यांवर चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू।
नालासोपाऱ्यात इमारतीचं छत कोसळलं, 1 जण जखमी, 9 जणांना सुखरूप बाहेर काढलं. नालासोपारा पश्चिम येथील चौधरी कंपाऊंड परिसरातील घटना. मुंबईच्या कुर्ल्यामधील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार. पाणी नाही तर मतदान नाही, कुर्ल्यात बॅनर झळकले. मुरली मिलन सोसायटी, गुप्ता टेरेस, मोरारजी टेरेसमध्ये पाणी टंचाईची समस्या. गोरेगाव, मालाड, कांदिवलीमध्ये मंगळवारी पाणी पुरवठा बंद. गोरेगावमधील जलवाहिनी बदलण्यासाठी परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटात वाहनांच्या वेग मर्यादेत वाढ. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनांची वेग मर्यादा प्रति तास 10 किलोमीटरनं वाढवण्यात आली. दुबईतील पावसाचा फटका पुणे दुबई विमान सेवेला. पुण्याहून दुबईऐवजी नजीकच्या फुजैरा शहरात विमानं वळवली, प्रवाशांची गैरसोय. भंगार विक्रीतून पश्चिम रेल्वेची 469 कोटींची कमाई. शून्य भंगार मोहिमेतून कालबाह्य इंजिन, जुने डबे अशा विविध भंगाराची विल्हेवाट. गावाकडच्या यात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईचे डबेवाले 6 दिवसांच्या रजेवर. 26 एप्रिलपासून डबेवाले सेवेत हजर होणार. मुंबईकरांना उकाड्यातून काहीसा दिलासा. 40च्या आसपास असलेल्या तापमानाचा पारा 34 अंशावर. मुंबईच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट. जलसाठा 22.61%. पाणी कपातीबाबत पालिकेची चालढकल. 23 एप्रिलला करंजाडी चिपळूण दरम्यान कोकण रेल्वेकडून 2.5 तासांचा मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार. पुणे झाशी रेल्वे मार्गावर विशेष 22 गाड्या सोडण्यात येणार. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पुणे रेल्वे प्रशासनाचा निर्णय. जळगावच्या 40 गावातील ग्रामीण भागात महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ आणि भाजप आमदार मंगेश चव्हाण प्रचाराच्या मैदानात. ग्रामीण भागात भाजपकडून जोरदार प्रचार दौरे सुरू. परभणीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव ग्रामस्थांसोबत भजनात तल्लीन. प्रचारादरम्यान संजय जाधव भजन कीर्तनात दंग. भंडाऱ्याच्या ताकिया वॉर्ड मुख्य चौकातील 200 कुटुंबांना 2 महिन्यांपासून नळाचं पाणी बंद. नागरिकांची प्रचंड गैरसोय, तर पाणीपुरवठा विभागाचंही दुर्लक्ष. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी चिमूर परिसरातून अवैध रेती उपसा वाहतूक. कोट्यवधी रुपयांच्या रेतीची नागपूरसह पूर्व विदर्भात तस्करी. स्थानिकांकडून कारवाईची मागणी. परभणीच्या पाथरीत वाळू माफियांची मुजोरी. महसूल पथकात सोबत वाद घालत अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पळवला. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. राज्यात विजेच्या मागणीत वाढ. महानिर्मितीकडे 15 दिवसांचाच कोळसा शिल्लक. राज्यावर वीज संकटाचं सावट. ऑक्टाएव्हेक्सकडून विरोधात ईडीची कारवाई. परदेशी चलन व्यवहाराशी संबंधित प्रकरणात ईडीचे मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि दिल्लीत छापेमारी. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्करांना अमेरिकेतील मराठी समुदायाकडून पुरस्कार. क्रिकेटमधील योगदानासाठी बृहण महाराष्ट्र मंडळाकडून जीवन गौरव पुरस्कार. गावस्करांनी मानले आभार. तेजस ठाकरे यांच्या संशोधनाची फोर्ब्सकडून दखल. ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे पालींच्या 2 नव्या प्रजातींच्या शोधाची फोर्ब्सकडून दखल. टेस्ला प्रमुख एलॉन मस्क यांचा भारत दौरा लांबणीवर. दौऱ्यात एलॉन मस्क भारतात गुंतवणुकीबद्दल घोषणा करण्याची शक्यता होती.